हा संघ आपण बघितलं होतं तो पराभूत झाला होता. काय कमालीची गोलंदाजी केली होती मिस्टर रवी वाघमारे या गोलंदाजाने. सलामीची जोडी दाखल झाले. काही एका बाजूला दिवेश आणि दुसऱ्या बाजूला मितिश अशी सलामीची जोडी पाहायला मिळते. टायमर इथे देखील आम्ही लावतोय. घड्याळात वाजलेत 11:58 झालेत आणि सामन्याला सुरुवात दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक अशी शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय मिस्टर कैलास साठलय. दिवेशाचा फक्त पहिला चेंडू इथे मात्र स्टेअर केले बद्दल चेंडूचा पाठला करत असताना चेंडू नाही थांबणार, निघून जाईल सीमारेषा पार. आलाय चौकार. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केलेत. जणू काही दिवेश पाटील या खेळाडूने नक्कीच आग्री बॉयज याच्याकडनं नक्कीच खरं तर मात्र चांगला परफॉर्मन्स दाखवत असताना पाहायला मिळतोय ओव्हर द विकेटने. यामध्ये इनफिल्डच्या वरून चेंडूला केले जातंय. चेंडू नाही थांबणार, निघून जाईल सीमारेषा पार. येतोय अजून एक चौकार. काय कमालीचा स्ट्रोक्स खेळला होता. अगदी स्वतःला मात्र इम्प्रोवाइज करत असताना दिवेश पाटील रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय कशा प्रकारे हा चेंडू खेळला होता. खूप चांगलं टायमिंग केलं होतं. अगदी बॅकफुटला जाऊन या चेंडूला खेळलं होतं. 8 धावा जात आहेत. 2 चेंडूनिशी तिसरा चेंडू राऊंड द विकेटने तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून चेंडूला केलं बघताय. तीच दिशा तोच क्षेत्र निवडलाय. चेंडू बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळतोय. हॅट्रिक साधली गेली आहे. तिसरी हॅट्रिक साधली गेली आहे चौकाराची. ते म्हणजे दिवेश पाटील याच्या बॅटमधनं आता मात्र हॅट्रिक साधली गेली आहे. चांगली फलंदाजी करत असताना आपण पाहू शकतो तिसरी हॅट्रिक साधली गेली आहे. तिसरी तिकडी साधली गेल्या या स्पर्धेमध्ये. तुझ्या प्रीमियर लीग मध्ये सचिन लॉटरी देखील या मॅचचा आनंद घेत असतील कदाचित आग्री बॉईज स्टँड याकडनं. यावेळी मात्र अगदी बॅकफुटला जाऊन इथे मात्र खेळलंय ते म्हणजे एक्स्ट्रा कव्हर रिझनला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनला आणि तत्पूर्वी एक धाव या पळून पूर्ण केल्या. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकल्या ते म्हणजे 13 या आकड्यावर. तर दीपेश पाटील यांच्याकडनं 2 षटकारासाठी इथे मात्र 500 रुपये लागले. मितेश भोईर याच्या पाठी 2 षटकार मारायचे या षटकामध्ये. यावेळेस मध्ये स्विच हिट करण्याचा फटका मात्र काय घडले तर यष्ट्या उद्ध्वस्त करून गेलाय. घातक फटका आणि दुसऱ्यांदा असं घडलं गेलंय. स्विच हिटच्या माध्यमातून हा खेळाडू क्लीन बोल्ड झालाय. गॉन, विकेट डाऊन. वातावरण बघायला मिळतं. आनंदी वातावरण पाहायला मिळते आग्री बॉईज या खेम्यामध्ये.
परंतु एक विकेट गेली आहे, हरकत नाही आहे. अजून एक शेवटचा चेंडू बाकी आहे. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. रोहित येतोय 1 डाऊन मध्ये. ओ यार मात्र फक्त डिफेंड केलाय इथे, मात्र शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये एक धाव पळून पूर्ण केले आहे. या 1च्या मदतीने 1 गडी बाद 14 अशी स्थिती पाहायला मिळते. अग्री बॉईज या संघाची. डीजेला फंदी देऊया आणि लगेच या मैदानाच्या कम ऑन डीजे. दिवेशाच्या माध्यमातून त्याने 4 चेंडूचा सामना केला आणि 13 धावांवर खेळतोय. नंबर 2 चं षटक गोलंदाजी मार्क वर येतं मिस्टर रवी दवळा. जिंके स्पोर्ट संघाचा खेळाडू पाहायला मिळतोय. चांगला आक्रमक रूप धारण करतोय नेहमीच फलंदाजी करत असताना आणि गोलंदाजी करत असताना. जय श्रीराम थोडासा खामोश चेहरे पाहायला मिळत आहेत डगआउट्स मध्ये. पहिला चेंडू हाताळण्यासाठी रोहित साठी. ओ यार मात्र अगदी डिफेंड केलाय. एकदा पळून पूर्ण केले दीप मिड विकेट वरून छत्रशी केलाय. थोडासा पंबल झाला आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा प्रयत्न झालाय. 2 धावा पळून पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि तिसरी धाव देखील पळून पूर्ण केले गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. आखो आखो में इशारा केलाय आणि तिसरी धाव देखील पळून पूर्ण केली आहे. दिवेश भोईर, दिवेश पाटील हा मास्टर माइंड खेळाडू आहे. एक चांगला खेळाडू आहे ज्याच्यामध्ये नक्कीच एक चातुर्य असं जडलं या खेळाडूमध्ये. या 3 डावाची धावसंख्या पुढे सरकली आहे 17 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोंधळी मार्कवर दुसरा चेंडू दिवेश साठी. रवी डवला गोंधळी करण्यासाठी सज्ज होतोय. राईटम राऊंड द विकेटने गोंधळी करण्यासाठी तो सज्ज होतोय. ओ यार मात्र अगदी चांगला प्रयत्न केला होता. अगदी स्वतःला झुकलं होतं मात्र झेल सुटला गेलाय. चांगला प्रयत्न केला होता शतरषका मार्फत. चांगला प्रयत्न केला होता. 18 धाव संख्या या 1 धावनेशी. रोहित आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय आणि 4 धावांवर तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला दिवेश 5 चेंडूचा सामना केलाय आणि 14 या धाव संख्येचा खेळतोय. अटीतटीचा सामना, जबरदस्त सामना चालू आहे जेपीएल. ओ यावेळी मात्र पल्ली शॉट खेळल्या जात आहे. फुकच्या माध्यमातून चेंडूला खेळल्या जात आहे. चेंडू डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये निघून जातोय. सीमा रेषा पार येतोय चौकार. घेतलं जात आहे शॉर्ट टर्मिनल इथे मात्र डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये घेतलं जात आहे निशाणा यांना. ओ याला मात्र फक्त आणि फक्त स्टिअर केलाय. चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल झालाय आणि तत्पूर्वी 1 धाव या 1च्या मदतीने धाव संख्या पुढे सरकली आहे 23 या आकड्यावर. दोन चेंडू बाकी आहेत. दोन चेंडू थांबा फक्त. नक्कीच बर्थडे देखील सेलिब्रेट केला जाईल. फक्त 2 चेंडू आहेत. 2 चेंडू नंतर तुम्ही सेलिब्रेट करा. गाणं लावलं जाईल. पुन्हा रवी गोंधळी मार्कवर दिवेश साठी 5वा चेंडू घेऊन जाईल.
ओ या मात्र चेंडू खेळला जातो ऑन साइडला चेंडू येतोय अप साइडला जेलच्या स्वरूपात दुसरा आदरा बफला वाहतोय आग्री बॉयजच्या संघाला मिस्टर दिवेश पाटील आयकॉन खेळाडू बाद. ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू. थँक्यू डीजे. राकेश गोवारी मैदानाच्या आत दाखल होतोय आक्रमक रूप असलेला खेळाडू आक्रमक रूप नेहमीच तो धारण करत असतो अशा अनेक त्याच्या मॅचेस आम्ही बघितल्या आहेत. ते उमेळ्याचं मैदान काय अप्रतिम फलंदाजी केली होती अगदी एका हाती मॅच जिंकवली होती तोच खेळाडू मैदानाच्या आत दाखल होतोय. धावसंख्या ती म्हणजे 23 धावा गडी बाजलते म्हणजे 2. तर आपण चांगली माहिती दिली जाते विशाल भोईर मार्फत पहिल्या षटकामध्ये 5व्या चेंडूवर गडी बाद झाला आणि आता मात्र देखील रवी डवल्याच्या 5व्या चेंडूवर गडी बाद झालाय. यावेळेस मात्र आडवा बॅटचा वापर केला डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो एक धाव पडून पूर्ण केला दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता दुसरी धाव देखील पडून पूर्ण केले गेले आहे. या दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 2 गडी बाद 25 धावा अशी स्थिती पाहायला मिळते आग्री बॉयज या संघाची. डीजे 2 षटक समाप्त झाले आहेत आणि धावसंख्या ती म्हणजे 25 धावा. रोहित आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केलाय आणि 9 धावांवर खेळतोय. दुसऱ्या बाजूला राकेश 1 चेंडूचा सामना केलाय आणि 2 धावसंख्येवर खेळतोय. नंबर 3चा षटक घेऊन येतोय मिस्टर हितेंद्र पाती पाहायला मिळतोय ज्याने जेपीएल मध्ये चांगला प्रदर्शन झालाय चांगला प्रवास त्यांचा राहिलाय. या जेपीएल मध्ये जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये चांगला प्रदर्शन त्या खेळाडूचा राहिलाय. यावेळेस कशा प्रकारे खेळी केली फलंदाज रोहित पहिला चेंडू पेफ करत असताना याला मात्र स्टेअर करायचा होता चेंडूला चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू पाहतोय जॉटच्या स्वरूपात निर्धाव चेंडूच्या सांगण्यात आली आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू आलाय. दुसरा चेंडू रॉय साठी घेऊन जातोय हितेंद्र पाती राऊंड द विकेटने. यावेळी मात्र आडव्या बॅटचा वापर केला होता. इथे मात्र बॅटची कदाचित लिडिंग एज लागली असावी की काय थोडासा कमी पडला जातोय मिस्टर दीपेश पाटील. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 26 या आकड्यावर. मोठे पटके आतापर्यंत आले नाही आहेत मोठे पटके यावे लागतील आग्री बॉय जुचंद्र संघ यासाठी. दुसऱ्या बाजूला आता जय श्रीराम विचार करत असेल की 30-40च्या आतमध्ये यांना रोखायचं आहे. पुन्हा एकदा हितेंद्र भोईर गोलंदाजी मार्कवर. आता मात्र राकेश टायकनकडे पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू टाकण्यासाठी राकेश सज्ज होतोय खेळण्यासाठी तर पाती गोलंदाजी मार्कवर.
ओ यामध्ये उलटा पलटा करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जातो चेंडू निर्धाच्या स्वरूपात. निर्धार चेंडूची सांगता पाहायला मिळते. अगदी सरळ बॅटने जर धावा येत असतील तर स्विच इट करण्याची काय गरज. पुन्हा एकदा गोंदाची मार्कवर चौथा चेंडू. ओ यामध्ये जोरकस माझा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये पाहायला मिळतोय. 2 षटकाचे आलेत आणि चांगला झेल पकडलाय. प्रेम होते तिकडे आणि प्रेम मध्ये येत असताना पाहायला मिळतात. लागतोय धक्का क्रमांक 3 तो म्हणजे आग्री बॉईज या संघाला. मिस्टर राकेश गोवारी बॅक टू डग आउट. मालीची गोलंदाजी केली होती राऊंड विकेटने. पुन्हा एकदा संदेश फाडी. ओ यावेळेला जोरकस माझा प्रयत्न. मिश्रम स्ट्रोक्स बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक काळ्या चेंडूला उचललाय आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचते ती म्हणजे 28च्या आकड्यावर. अगदी मिश्रम स्ट्रोक्स पाहायला मिळाला होता. प्रॉपर कनेक्शन झालं नव्हतं. जर कनेक्शन झालं असतं तर नक्कीच चौकार षटकारापर्यंत हा चेंडू गेला असता. शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील हितेंद्र. ओ यावेळेला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. अगदी चेंडूला खेळायचा तर अप साइडला मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. जातोय चेंडू निर्धाच्या स्वरूपात. 3 षटक संपल्या. धावसंख्या ती म्हणजे 28 धावा. गडी बाद झाली ते म्हणजे 3. आग्री बॉईज संघ प्रथम फलंदाजी करत असताना डीजेला फंद देऊया आणि लगेच या मैदानाच्या आत. कमान डीजे.
दुसरा चेंडू यावेळेला जोरकत मारण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये जणू काय प्रश्न विचारला गेला होता या चेंडूला डिफेन्स करून दाखवा मात्र फलंदाच्या माध्यमातून उत्तर आले नाही करू शकत तर नक्कीच इथे मात्र सूरज भोईर सारख्या एक मातब्बर खेळाडूला अजूनपर्यंत काढलं नाहीये आग्री बॉईज या संघाकडनं हा देखील आमच्या मनामध्ये देखील प्रश्न निर्माण झालाय कारण का मागच्या सामन्यामध्ये त्याने चांगला परफॉर्मन्स दाखवला होता यावेळी मात्र स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला केले होत आहे तर चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेषा पार आला षटकार फंदेच्या बाट मधनं अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे हा चेंडूला खेळलं गेलं होतं स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून काय स्ट्रोक केला होता अप्रतिम अप्रतिम लो फिल्टर डिलिव्हरी होती चांगला चेंडू पिक केला होता संदेश दाणीच्या माध्यमातून यावेळी मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न यावेळी मात्र पुन्हा एकदा डीप लॉंग ऑफला फेकून दिलंय सीमारेषा पार आला षटकार अजून एक षटकार हॅट्रिक साधली जाईल का संदेश दाणीच्या माध्यमातून नक्कीच येणारा नक्कीच चेंडू बाकी आहेत हॅट्रिक होऊ शकते हॅट्रिक साधली जाईल का त्याच्या माध्यमातून या 6 धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे 41 या आकड्यावर नक्कीच जर षटकाराची हॅट्रिक साधली तर पहिली हॅट्रिक या स्पर्धेमध्ये होऊ शकतोय जेपीएल मध्ये पहिली हॅट्रिक होऊ शकते हा कारनामा नक्कीच करू शकण्याचा संधी निर्माण झाली आहे संदेश दाणे या फलंदाजाला अगदी वियाना सुपर किंगच्या खेम्यामध्ये आपण चेंडू पाहताना बघतोय तीन चेंडू बाकी आहेत शेवटचे 3 चेंडू स्लॉग ओव्हरचा अटक चालू आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये काय काय फटकेबाजी केली जाते पुढे दा ओव्हर द विकेटने संदेश फाडी नवल यावेळेला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न चेंडू बराच काळ हवेमध्ये पाहायला मिळतो छत्रछक आलाय मार्मिक त्याच्याकडनं झाली या चुकी जेल सुटलाय जीवनदान दिलंय जेल हा व्हायला पाहिजे कारण कालच्या दिवशी काय मार्मिकने झेल पकडला होता अगदी सगळ्यांची मन या खेळाडूने जिंकली होती परंतु या आज त्यांच्या मार्फत झाली चुकी जेल सुटला गेलाय या 2 धावची धावसंख्या पुढे सरकल्या 43-43 लॉस ऑफ 3 विकेट्स आग्री बॉईज संघ प्रथम फलंदाजी करत असताना या वेळेला मात्र या सीमारेषा पार षटकार फाईन लेग पट्ट्या बाहेर सीमारेषा पार षटकारासाठी बिरकावलाय या 6 धावांची धावसंख्या पुढे फरकली आहे 49 आकड्यावर आणि जिंकण्यासाठी तब्बल आणि तब्बल 50 धावांचं आव्हान असेल चला 2 संघनायक एका बाजूला एनआर कट्टा आणि दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळतोय शिवतेज हा संघ पाहायला मिळेल दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे तर जितेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जात आहे एका बाजूला संघ पाहायला मिळतो शिवतेज आणि दुसऱ्या बाजूला एनआर कट्टा काटाचा कॉल दिलाय आणि छापा आलाय शिवतेज नाणेफेक जिंकले निर्णय का असेल फील्डिंग करेंगे हम और फील्डिंग करेंगे आपके पास ऐसे 4 या 5 बल्लेबाज ऐसे कौन कौन से रहेंगे
फिलहाल तो पहला मैं ही हूँ, फिर उसके बाद रोहित, अजय, पप्पूदा, सब लोग हैं, मतलब सब बैट्समैन एंड बॉलर है। सामने वाली टीम बहुत ही तगड़ी है, उनके बारे में क्या कहना चाहोगे? हाँ, उनके में अच्छे प्लेयर है सब, हम लोग ट्राई करेंगे अच्छा खेलने का उनके सामने। और आप देख रहे हैं ये जो आयोजन किया गया है वो नाइट में किया गया है, उसके बारे में आयोजन का कमेटी का आप आभार कैसे व्यक्त करेंगे? पहले भी मैंने बोला बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया। धीर का भी शुभकामनाएं आपके लिए. नक्कीच अनिकेत, तुम्ही नाणेफेक जिंकले असेल तर तुम्ही काय घेतलं असतं? बॅटिंगच. नक्कीच म्हणजे तेव्हा मनाफरक आलाय. किती धावापर्यंत सेट करण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50. असे कोणकोणते बॅटर असतील? बंटी आहे, समित दायमी आहे, जुगलदा आहे, ओमकार पाटील आणि विकी आहे. एकंदरीत आयोजन कमिटीचं कशा प्रकारे आभार व्यक्त करा. आपण बघतोय 3 वर्ष आपण नाईट डेच्या फॉर्मॅटमध्ये स्पर्धा कव्हर केली, आता मात्र नाईटच्या स्पर्धेमध्ये आपण खेळतोय. आयोजन छान आहे आणि पहिल्यांदाच नाईट होते आणि चांगलं आयोजन आहे. एकंदरीत आपण बघू शकतोय मालिका बिरफाटी बाईक्स बद्दल तुम्ही काय म्हणाल? कन्सेप्ट भारी आहे, चांगले आहे आणि सगळेजण ट्राय करतील बाईकसाठी वगैरे. खूप सारे शुभेच्छा असतील. हे होते अनिकेत बोमटे, जिथे मात्र समालोचन कक्षामध्ये जाऊया, जिथे मात्र संदीपजी गावण सज्ज होत आहेत समालोचन करण्यासाठी. थँक्यू. धन्यवाद भावेश शिवणगा. घोडाबाज मागच्या इनिंगमध्ये तुम्ही ऐकलंय. बरेचसे मित्रपरिवार सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत. बाबू महाली हे सुद्धा इथे दाखल झालेत. वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत. प्रभाग जी मध्ये हा चांगला पदभार सांभाळत आहेत. त्यांचा मित्रपरिवार सुद्धा आलाय. जुचंद्र प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. कारण एनआर कट्टा संघाच्या माध्यमातून आपण समित पाटील या काडूला खेळताना बघणार आहोत. ज्यावेळेस तो मॅच सुरू होईल, समित करता सुद्धा अपॉर्च्युनिटी असेल. लगातार 2 षटकार ठोकल्यानंतर 2000 रुपयाचं पारितोषिक मिळेल बाबू महाळे साहेबांकडून समित पाटील यांना. आणि त्याचबरोबर लगातार जर 3 षटकार समित पाटील यांनी ठोकले तर 5000 रुपयाचं पारितोषिक असेल. बाबू महाळे यांच्याकडून ते पारितोषिक दिलं जाईल. आमचे मित्र आहेत. विनंती करतोय या सर्वांना आपण अतिथी कक्षामध्ये या. चला आपण थेट आता वळूया मॅच कडे. 24 मध्ये 50 धावांचं लक्ष. जय श्रीराम जुचंद्र या टीमला. 2 पैकी 1 मॅच मध्ये जीत, 1 मॅच मध्ये हार. आणि ह्या मॅच मध्ये काय हा संघ करेल पलटवार. स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे मिस्टर दीपेश पाटील, नॉन स्ट्रायकिंग कडे हितेंद्र भोईर. तर पहिले षटक टाकण्याकरता पंकज पाटील या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 2 बंधू फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये, आगरी बॉईज टीम मध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. चांगले फिल्डिंग. एकच धाव. एका धावेने आपला काउंट ओपन केलं, खातं उघडलं बॅटर दीपेश पाटीलने. रन मशीन असं म्हटलं जातं दीपेश पाटील या खेळाडूला. अंकुश मोती दत्ताळी शिवचंद्र संघाद्वारे खूप सुंदर सुरुवात त्या खेळाडूची. अनेक मॅच विनिंग खेळी त्याच्या आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. सोबतच हितेंद्र भोईर सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज हा किताब मिळवणारा खेळाडू आहे. 59 वेळा मॅन ऑफ द सिरीज हा किताब मिळवणारा एकमेव खेळाडू. हृदयनाथ भोईर हे संघ मालक. त्यानंतर जितेश म्हात्रे हे संघ मालक. गॅस काहीतरी अडथळा आहे, तो अडथळा दूर करा. पंचाने दाखवलं. फुल टॉस बॉल चेंडूला कळून काढला जातो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. ओहो, ह्या ठिकाणी जेल ड्रॉप झालाय. एफर्ट चांगला होता, प्रयत्न त्याने अतिशय चांगले केले आणि 5 धावा वाचवल्यात आकाश चव्हाण या खेळाडूने. अक्कू एफर्ट्स चांगला दिला. जर तो प्रयत्न केला नसता तर कदाचित षटकार असता. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जातात ते 2 धाबा. हितेंद्र भोईर मागच्या JPL मध्ये मॅन ऑफ द सिरीज हा किताब त्या खेळाडूला मिळाला होता. 1 बाईक त्याच्या नावावर सुद्धा आहे. हो, काय चांगला बॉल. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली राहतो आणि यष्टी रक्षकाच्या पाठीमागे चेंडू निघून गेला. 1 धाव तर मिळाली. बॅटची मदत सुद्धा या ठिकाणी मिळाली बॅटरला.
एका धावनीची धावसंख्या झाली ती 3. 21 बॉल शिल्लक आहेत आणि 21 बॉल मध्ये 47 धावांची आवश्यकता. पंकज पाटील आणि दिव्येश पाटील हे दोन बंधू आगरी बॉयज टीम मध्ये खेळत आहेत. आगरी बॉयज टीमचा विचार जर आपण केला तर गौरव म्हात्रे आणि मंगेश भोईर हे संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसून येत आहेत. पहिल्यांदाच आगरी बॉयज टीम या JPL मध्ये उतरते. सरळ बॅटने खेळून काढण्याचा विचार होता. टायमिंग व्यवस्थित झालं नव्हतं चेंडू आणि बॅटचं, तरी सुद्धा 2 धावा पूर्ण केले जात आहेत. 2 धावा मिळत आहेत. डीप मिडॉन मधून थ्रो येण्याआधी या 2 धावा होतात पूर्ण. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकर लागली जाते तिथे 5. 20 बॉल शिल्लक आहेत आणि 20 बॉल मध्ये जिंकण्याकरता 45 धावांची गरज आहे. 20 चेंडूंमध्ये 45 धावांची आवश्यकता. मेंटॉरची भूमिका सुद्धा फार महत्वाची असते. जय श्रीराम जुचंद्र टीमच्या मेंटॉरच्या भूमिकेमध्ये आपण जर बघितलं तर सागर भोईर हे त्यांच्या खेमेमध्ये दिसत आहेत. आणि खऱ्या अर्थाने तो सागर बद्दल म्हणायचं झालं तर ज्या खेमामध्ये असतो तिथे तिथे लक फॅक्टर असतो. मी अनेक वेळा बघितलं आणि आज पलटवार करत असताना दिसेल का हा संघ. हो, चांगला टायमिंग साध्य केलं. 1 धाव मिळाली. मिड ऑफ मध्ये चांगलं फिल्डिंग होतंय आगरी बॉयज टीमच्या शतरक्षकाकडून. 1च धाव, 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. 5 बॉलची समाप्ती, धावसंख्या 6. रिक्वायर रन रेट आता वाढलाय 13.89 तो बनलाय. 19 बॉल शिल्लक आहेत आणि 19 बॉल मध्ये 44 धावांची आवश्यकता. 44 रन्स रिक्वायर्ड टू विन. वेळेकडे लक्ष द्या. शॉर्ट बॉल ऑफ स्टंपर शफल झाला होता बॅटर आणि इथे चांगला झेल. कपिल टिपतायत. विकेटचं पतन दीपेश पाटीलला परतावं लागतं. पहिला धक्का. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 6. 6 धावा धावफलकावर हे तुम्ही बघू शकता. वेगवान फटका होता. कपिल मुकादम चांगलं फिल्डिंग करतायत आणि चांगला झेल सुद्धा टिपताना ते दिसतंय. पुन्हा पुन्हा दाखवलं जातं रिप्ले मध्ये. जेटीसीची हीच तर खासियत आहे. क्लिअरिटी आणि क्वालिटी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 6. 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल मध्ये 44 धावांची गरज आहे. कारण बघायचं झालं तर कालचा जो पहिला मॅच होता जय श्रीराम जुचंद्र विरुद्ध बंटी सिक्सर, याच्यामध्ये जय श्रीराम जुचंद्र टीमने बाजी मारली. त्याच्यानंतर एक मॅच जो डे 2 दुसऱ्या रजनीमध्ये एक मॅच त्यांना गमावावा लागला होता. एक मॅच मध्ये पराभव त्यांच्या हाती आपल्याला दिसला होता आणि त्याच्यामधूनच आता एक चांगला कमबॅक करेल काय, वापसी करेल काय. एका धावेनिशी तो चुरशीचा सामना आपण बघितला होता द ग्रेट मराठा जुचंद्र संघाविरुद्ध. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. रवी डौला 2 मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार बनलाय. आता ही संधी आहे त्याला. ओव्हरपिच बॉल सरळ बॅटनेच चेंडूला खेळून काढलं होतं फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रात. 1च धाव. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. आता फक्त विकेटवर या खेळपट्टीवर उभं राहून योग्य पद्धतीनं तंत्र वापरलं जाईल काय. दबाव आहे त्या दबावापासून सुद्धा मुक्तता हवी आहे आणि त्या करता डावपेच आखले जातात बॅटिंग करणाऱ्या टीमद्वारे. दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करणाऱ्या टीम सुद्धा आपला आत्मविश्वास वाढवतोय. त्यांच्या गोलंदाजांनी सुद्धा आतापर्यंतचा तिखट मारा केलाय, स्पायसी मारा केलाय आणि रोखलंय चांगल्या प्रकारे जय श्रीराम जुचंद्र या टीमला. धावसंख्या 7. 17 मध्ये 43 ची गरज. स्लोवर वन, चांगलं टायमिंग. मनगडाच्या मदतीने चेंडूला वळवला बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाबे करता दोन्ही बॅटर धावत आहेत. दोघांचाही कॉल होता आणि ह्या वेळेला रवी डौला यांनी आपला अकाउंट ओपन केलं. अन्यथा लगातारच्या 2 मॅच मध्ये तो 0 या धावसंख्येवर बाद झाला होता. एक अतिशय चांगला उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे. सलामीवीर फलंदाज म्हणून त्याची भूमिका मी अनेक वेळा बघितलंय अजिंक्य स्पोर्ट्स संघाद्वारे खेळत असताना. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 1 गडी बाद 9. 16 मध्ये पाहिजेत 41. 41 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 16 बॉल.
शॉर्ट बॉल डिफेन्स केलाय, फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने सरळ खेळून काढला होता रवी डवला या बॅटरने. कारण म्हणतात ना की अच्छे गेंदों का सन्मान करो और बुरे गेंदों का अपमान करो, अशा पद्धतीने एक चांगला चेंडू होता त्याला सन्मान केलं, डिफेन्स केलं, फॉरवर्ड डिफेन्स ज्याला म्हटलं जातं ते पाहायला मिळालं. 1.3 बॉलची समाप्ती, धावसंख्या 1 गडी बाद 9. दबाव दडपण पुन्हा एकदा वाढतोय, रिक्वायर रन रेट वाढलाय, 16.40 बनलाय, 15 मध्ये 41 ची आवश्यकता. ऑफ स्टंपर शपथ झालाय, चेंडूला फाईन लेग रिझन मध्ये पाठवून दिलाय. पाहूया किती धाव मिळत आहेत. शतरक्षक चेंडूला थांबवण्याआधी लागलेल्या शर्यतीमध्ये विजय होतो चेंडूचा. मिळतात धावा 4. JPL चौकार. चौकाराची ही मदत मिळाली, धावसंख्येला आकार आला. 1 गडी बाद, धावसंख्या 13. 1.4 बॉलची समाप्ती. आक्रमक रूप फिल्डिंग मध्ये सुद्धा दाखवावं लागेल. वेळेचं बंधन आहे, त्यानुसार तुम्ही किती वेळ खर्च केलाय हे सुद्धा तुम्हाला ठाऊक असलं पाहिजे. आणि आमचे ऑफिशियल सुद्धा त्या ठिकाणी अगदी योग्य पद्धतीने ते माहिती देत आहेत. धावसंख्या धाव फळकार लागली जाते. 13 धाबा प्रत्युत्तर देत आहेत हे संघाचे कावडू. 50 धावसंख्येचं पुन्हा ऑफ स्टंपर शपथ झाला, चेंडू हवेत आहे, उंची जास्त गाठली, लांबी नाही आणि इथे झेल ड्रॉप झालाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल सुटलाय. फळस्वरूप बॅटर धावा पूर्ण करतायत. 2 धावांची पडली भर. धावसंख्या 15. 1 गडी बाद, 15 धाबा. 13 चेंडू शिल्लक आहेत, 13 मध्ये पाहिजेत 35 धाबा. 13 चेंडू आणि 35 ची आवश्यकता. हा मॅच जिंकण्याकरता जय श्रीराम जुचंद्र टीमला डावपेच तर आखावे लागतील, परंतु आता चोख प्रत्युत्तर देणं गरजेचं. दोन्ही बाजूने जो मारा होतोय तो सुद्धा अतिशय चांगला होतोय. दिवेश पाटील हे दुसरं षटक टाकण्याकरता आले होते आणि चांगला मारा त्यांचा. स्विंग अँड मिस. गुडलाईन क्षेत्रामध्ये चेंडूला रिलीज केलं होतं, थोडासा वेग जास्त होता. आउट कटर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 50 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना जय श्रीराम जुचंद्र टीमची धावसंख्या 1 गडी बाद 15. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 35 धावांची गरज आहे. 17.50 च्या सरसरीने त्या 35 धावा त्यांना कराव्या लागतील. थोडेसे थकलेले आहेत खेळाडू. JPL म्हटलं तर युनिटी, JPL म्हटलं तर एकी. आपण सर्वजण एकत्रित खेळतोय आपल्या गावासाठी, ना धावासाठी ना नावासाठी. आम्ही खेळतोय या JPL मध्ये आपल्या गावासाठी. हीच संकल्पना, प्ले फॉर विलेज, प्ले फॉर युनिटी, असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळेच कटआउट सुद्धा फार कमी पाहायला मिळत आहेत. डाव्या बाजूला आपण बघता छत्रपती वॉरियर्स, त्यांचं त्या ठिकाणी पॅव्हेलियन पाहायला मिळतोय. त्यांचे खेळाडू आहेत तिथे, संघ मालक सुद्धा आहेत. बंटी सिक्सर्स यांचा सुद्धा आपल्याला जो पॅव्हेलियन्स आहे ते बघायला मिळतोय. त्या कक्षामध्ये सुद्धा आपल्याला त्यांचे सपोर्टर्स पाहायला मिळत आहेत. पुढे जाऊन पत्तू पॅकर्स टीमचे सुद्धा काही खेळाडू आहेत तिथे बसलेत, एन्जॉय करतात या स्पर्धेला. RK टायगर्स मध्ये थोडस जे प्रेक्षक वर्ग आहे तो कमी दिसतोय. पुढे आगरी बॉईज एन्जॉय जास्त केले, कारण फायर शो सुद्धा दिसला. जसे विकेट्स मिळाले तसा फायर शो सुद्धा आगरी बॉईज टीमचा दिसलाय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये उतरलाय अक्षय पाटील. अक्षयचं काय उत्तर होतं, माईक मध्ये चांगला बोलला. कधी कधी जे भडास असतं ते एकदाच निघून जातोय. चेंडू शिल्लक आहेत 12 मध्ये 35 ची गरज. स्ट्राईक इन कडे हुकमी एक्का. हितेंद्र भोईर आतापर्यंत स्ट्रगल करतोय तो. एकेरी दुहेरी धाव बनवलेत. दबाव आहे, त्या दबावामधून बाहेर कसं पडावं हे त्याला ठाऊक आहे. स्विंग अँड मिस. काय भन्नाट वेग आहे. रनअप छोटा आहे परंतु वेगाने तो चेंडू रिलीज करतोय. बॅटरला बीट केलंय, थोडासा चेंडू खाली राहतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. धावसंख्या धावपळकर आहे ती 15 धाबा. सराव फार कमी करत असतोय. विशाल भोईर आमच्यापर्यंत माहिती देत आहेत हा खेळाडू, परंतु जेव्हा जेव्हा उतरतो ना तेव्हा 100% योगदान एखाद्या टीम करता देत असतोय. डिपेंड राऊंड द विकेटचा मारा, स्ट्रेट टू द बॉलर.
गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये टिपलाय चेल. संपलाय हितेंद्र भोईर याचा खेळ. विकेटचं पतन. बिग ब्लो, मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. व्हॉट कॅच, रिएक्शन, ऍक्शन पाहायला मिळाली या खेळाडूची. असे रिएक्शन ऍक्शन करणारे बरेचसे खेळाडू आहेत. जसं मी समर जोसेफ बघितला, जो पहिल्यांदाच जेव्हा त्याने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवला त्यावेळेस त्याची एक वेगळी ऍक्शन होती. इथे अक्षय पाटीलची ऍक्शन बघा, क्या बात आहे. हवेत चेंडू उडवला, यस, हात वारे केले. त्याच्यानंतर एखादा कुस्तीपट्टू जसा मांडीवर हात मारतोय, चोप देतोय, तसा चोप देताना अक्षय पाटील दिसला. हे बघा, ही ऍक्शन रिएक्शन. ही खेळाडू जी आहेत अशा प्रकारचे ऍक्शन रिएक्शन करताना दिसत, परंतु ते एन्जॉयमेंट असतं. धावसंख्या धावफळकर 2 गडी बाद 15 धाबा. दबाव दडपण आलंय, दबाव मधून बाहेर पडावं लागेल. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडूंमध्ये 35 धाबांची आवश्यकता. रवी डवला याला साथ देण्याकरता मैदानाच्या आतमध्ये उतरतायत केवल म्हात्रे. केवल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. गोलंदाज तयार. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं बॅटरला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. हा डॉट बॉल. काय चांगलं सुरेख मारा केलाय. कालचं जणू काही कालच्या तो मॅचचा रिप्ले दाखवलाय त्याने. आगरी बॉईज टीम द ग्रेट मराठा संघाविरुद्ध लढली होती आणि त्या टीमला पराभव केला होता. शॉर्ट बॉल. चेंडूला फुल करायचं होतं. उंची जास्त गाठली, लांबी कमी. बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये शतरक्षक नव्हते, त्याचा फायदा उचललाय. 2 धाव पूर्ण केल्यात. तिसरी धाव घेताना कदाचित मोठा धक्का बसू शकतोय. तिसरी धाव घेताना डायमंड डकचा शिकार बनलाय केवल म्हात्रे हा खेळाडू. विकेटचं पतन. 3 गडी बाद. धावा धाव फळकावर लागल्यात 17. 17 वर तिसरा धक्का. लढायचं आहे, रडायचं नाही. आणि त्या तसाच खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. हे बघा किती जोखीम स्वीकारली होती केवलने. वेगळी कॅप त्याची इतर खेळाडूंपेक्षा, ज्याला पनामा कॅप असं म्हटलं जातं, ते कॅप परिधान करून तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. नवीन बॅटर आता कोण असेल? निशांत म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे, गुणवत्ता आहे. ती गुणवत्ता तो दाखवेल काय? क्षमता ही वर्तवली जात नसते, तर ती प्रत्यक्षात दाखवावी लागते. निशांत म्हात्रे ते करू शकतात. दुसऱ्या बाजूला गोलंदाजाने तर केलंय. गोलंदाजाने जो मारा करायचा होता तो केलाय. आणि निशांत म्हात्रे करता सुद्धा अपॉर्च्युनिटी असेल. 2 षटकार जरी त्यांनी टोकले तरी समीक्ष मोरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल निशांत म्हात्रे या खेळाडूला. 8 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज आहे. ऑफ स्टंपवर अगोदर सफल झाला होता चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. अडचणी वाढल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. प्रत्युत्तर देत असताना डावपेच चुकलेत, आखणी चुकली आणि नुकसान होतंय जय श्रीराम जुचंद्र टीमचं. या उलट आत्मविश्वास वाढलाय आगरी बॉयज टीमचा. पुढचा बॉल अक्षयचा. पुढे येऊन खेळला जातोय चेंडू. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये गेलाय. सुपर कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलेपर्यंत एकच धाव मिळाली. धाव संख्या धाव फळकावर 2.3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात त्या 18 धाबा. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये पाहिजेत 32 धाबा. 6 चेंडू 32 धाबा. नव्यानेच आगमन JPL च्या 4थ्या पर्वामध्ये आगरी बॉईज टीमचं. आणि काय तो चांगला परफॉर्मन्स. संघमालक गौरव म्हात्रे आणि मंगेश भोईर हे खुश असतील जो परफॉर्मन्स झालाय त्यांच्या खेळाडूंचा. कारण कुणीही इतकं भाकीत सुद्धा केलं नसेल, वक्तव्य केलं नसेल की ही टीम कशी आहे. बऱ्याच जणांचे जे वक्तव्य होते ते कानावर सुद्धा आले असतील की कमजोरी आहे, परंतु आज चांगला खेळ करून दाखवले या टीमने. ह्या JPL च्या 4थ्या पर्वात आगरी बॉयज टीम चांगले फॉर्म मध्ये. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. अगदी योग्य वेळी ते 3 षटकं संपलेली आहेत. 6 चेंडूंमध्ये 32 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय कपिल मुकादम. ऑफ स्टंपर सफल झालाय. चेंडूला पाठवून दिलं लॉंग लेग पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार. बिग ब्लास्ट, बिग शो, षटकार. रवी
डौला आता आक्रमक भूमिका घेत आहेत आणि निशांत सुद्धा त्या ठिकाणी आक्रमक भूमिकेमध्ये येत आहेत. निशांतच्या बॅट मधून हा कडक फटका, ऑफ स्टंपवर शफल निशांत. आणखीन एक षटकार जर खेचला तर समीक्ष मोरे यांच्याकडून 500 रुपये मिळतील बॅटर निशांत म्हात्रेला. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जात आहेत. 3 गडी बाद 24. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूंमध्ये 26 धाबांची गरज आहे. हीच तर खरी संधी आहे तुम्हाला. हाच तर खरा प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला जो तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतोय. शेवटचे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 26 धाबा. पुन्हा ऑफ स्टंपवर शफल आहे. आता एकाच शॉटने एकाच फटक्याने क्रिकेट खेळलं जात नाही. त्याकरता येणाऱ्या चेंडूची वाट बघावी लागते. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या 3 गडी बाद 24. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 मध्ये पाहिजे 26 धाबा. रिक्वायर रन रेट 39 चा बनलाय. निशांत मात्र स्ट्रायकिंग कडे. ओ इनसाइड आउट करून कायचा होता चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. चेतन केदारनाथ म्हात्रे तांडेल यांच्याकडून आगरी बॉयज टीम करता 2000 रुपयाचं कॅश प्राइज जमा करण्यात आले. थँक्यू सो मच. ओहो पुन्हा आता एक मिस केलाय. कपिल मुकादम स्लॉग ओव्हर मध्ये चांगले गोलंदाजी करताना दिसत आहेत. चांगली गुणवत्ता सिद्ध करतायत आणि म्हणूनच अनुभव आहे तो अनुभव कामी येत असतोय. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 2 त्यांच्या जवळचे मित्र असतात. एक तर कर्म आणि दुसरा म्हणजेच अनुभव. कर्म आपल्याला लढायला शिकवतायत आणि अनुभव आपल्याला जिंकायला शिकवतायत. अनुभव आहे कपिलकडे. स्विंग अँड मिस. गुडलेन क्षेत्रामधील चेंडू होता. उसळी घेतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावलाय. फार मोठा फरक आहे. जय श्रीराम जुचंद्र टीम आजच्या दिवसामध्ये त्यांचं गणित चुकलंय आणि त्यांचं नुकसान त्यांना या ठिकाणी भरावं लागतंय. पहिली मॅच सुद्धा आजच्या डे 2 मधील जी पहिली मॅच होती ती फार महत्वाची मॅच होती. 1 बॉल 1 दांडीगुल. विकेटचं झाले पतन. अशा रीतीने या मॅचला 25 धावांनी जिंकलंय जय श्रीराम जुचंद्र संघाविरुद्ध आगरी बॉयज टीमने. आगरी बॉयज वॉन बाय 25 रन्स. बघा संदेश ढाणे ये तो किसी ना माने. 7 बॉल मध्ये 22 धावांचं योगदान दिलं. एक वेळ अशी होती की पहिल्या डावामध्ये खूपच खाली धावसंख्या होती. त्यानंतर अचानकपणे 7 चेंडूंमध्ये 22 धावांचं योगदान संदेश ढाणेचं पाहायला मिळालं.